Namaskar. Next example is show that of all rectangles inscribed in a given circle, the square has the maximum area. आधी आपण थोडी डायग्राम काढून घेऊया म्हणजे आपल्याला कन्सेप्ट लक्षात येईल. अशा टाइपचे ज्या मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज येतात तेव्हा सांगितलंय की डबल डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट असणार आहे आणि मग ते चेक करून आपल्याला मॅक्झिमम की मिनिमम ते ठरवायचं असतं. आता काय काय दिलंय त्याच्यात एक डायग्राम काढून घेऊया. शो दॅट ऑल ऑफ रेक्टँगल्स, याचा मिनिंग असा आहे या सगळ्या एक्झाम्पलचा की एखाद्या सर्कलमध्ये जे काही रेक्टँगल्स इन्स्क्राईब्ड असतात, इन्स्क्राईब्डमध्ये त्याचे 4 कॉर्नर्स आहेत ते इथे सर्कलवर असतील. अशा टाईपचे जे जे म्हणून रेक्टँगल्स आहेत त्या रेक्टँगलचे जे एरियाज असतील त्यापैकी रेक्टँगल ऐवजी त्या ठिकाणी जर स्क्वेअर असेल, स्क्वेअर म्हणजे ऑल साइड्स आर सेम, सो स्क्वेअर असेल तर त्याचा जो इन्स्क्राईब्ड एरिया आहे तो मॅक्झिमम असतो. रेक्टँगलपेक्षा त्याचा एरिया मॅक्झिमम असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे एखादा सर्कल घेतला असेल, आपण ऑल सर्कल आणि ऑल रेक्टँगलसाठी ते म्हटलंय. आपण एक सर्कल घेऊया, एक रेक्टँगल काढून घेऊया. रेक्टँगल आहे त्यामुळे 4 साइड सेम असायची गरज नाही, समोरच्या 2 बाजू सेम असल्या पाहिजे. इन्स्क्राईब रेक्टँगल आहे म्हणजे 4 कॉर्नर्स आहेत ते काय असणार आहेत ह्या सर्कलवर असणार आहेत. सो ए बी सी डी हा रेक्टँगल आहे. आता याच्या रेक्टँगलच्या साइड्स कशा असतात, अपोजिट साइड्स आर इक्वल. तर ते सगळं घेऊया आपण. अपोजिट साइड्स आर इक्वल त्यामुळे ही साइड जर एक्स असेल तर अर्थात ही साइड एक्स असणार आणि ही साइड वाय असेल तर ही साइड वाय. सो रेक्टँगलचं काय असतं, ही साइड वाय तर ही साइड एक्स, अशा टाईपमध्ये त्या साइड्स आपण घेतल्या. आता ह्याचा जो एरिया होणार आहे, रेक्टँगलचा एरिया माहिती आहे आपल्याला x × y असतो. सो शो दॅट ऑल रेक्टँगल्स इन्स्क्राईब्ड इन अ गिव्हन सर्कल, कुठल्याही टाईपचा रेक्टँगल मीन्स कुठल्याही एक्स आणि वाय जरी तुम्ही घेऊन रेक्टँगल्स काढले, हा जसा काढलाय तसा थोडं अजून वाय कमी करून एक्स एक्सटेंड केला वगैरे किंवा एक्स कमी करून वाय, कितीतरी इन्फायनाईट रेक्टँगल्स ह्याच्यात काढता येतील वेगवेगळ्या साईजचे. एक्स आणि वाय डिफरंट घेतले की जे ह्याच्यात इन्स्क्राईब्ड असतील. म्हणजे ए बी सी डी कॉर्नर ह्या सर्कलवर आहेत असं त्याचा अर्थ. सो अशा टाईपचे जर रेक्टँगल्स काढले तर ह्या रेक्टँगलच्या एरियांमध्ये मॅक्झिमम एरिया कधी फाउंड होतो किंवा मॅक्झिमम एरिया कधी मिळतो हे आपल्याला विचारलं. तर मॅक्झिमम एरिया कधी मिळेल तर तो रेक्टँगल जेव्हा स्क्वेअर असेल तेव्हा. म्हणजे हा रेक्टँगल जर स्क्वेअर झाला म्हणजे एक्स आणि वाय या दोन्ही सेम झाल्या तर जो इन्स्क्राईब्ड हा जो काही तयार होईल, जो इन्स्क्राईब्ड स्क्वेअर तयार होईल दॅट विल गिव्ह मॅक्झिमम एरिया. मीन्स काय आपल्याला प्रूव्ह करायला लागेल की एक्स आणि वाय जर दोन्ही सेम असेल तर आपल्याला मॅक्झिमम एरिया मिळतो. आता ते चेक करण्यासाठी आधी आपल्याला स्टेटमेंट तयार करावं लागेल. त्यानंतर काय मॅक्झिमाइज करायचं आहे तर एरिया मॅक्झिमाइज करायचं आहे कुणाचा, तर हा इन्स्क्राईब जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया मॅक्झिमाइज करायचा आहे. म्हणजे एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला हवा, तो मॅक्झिमाइज करायचा म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पण ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून काही मिळतंय का बघूया. अजून आपल्याला स्क्वेअरचा किंवा रेक्टँगलचा अजून एक कन्सेप्ट माहिती आहे, तो इथे यूज करणार होता. पण त्याचा डायगोनल जर घेतला तर तो कुठे जाईल, कारण आत्ता हा रेक्टँगल आणि स्क्वेअर ह्याचा रेक्टँगल आणि हे सर्कल याचा डायरेक्ट काय रिलेशन आपल्याला करता येईल हे दिसत नाही. कारण सर्कलचा एरिया काय असणार पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय आणि आर इन्क्लुडेड. आणि हा जो रेक्टँगल आहे तो अशा पद्धतीने जातोय कुठेही त्याला आर आणि त्या एक्स वायचं काही रिलेशन दिसत नाहीये. पण आपण जर डायगोनल काढला ह्याला, कारण हे इन्स्क्राईब्ड असल्यामुळे दोन्ही पॉईंट जे सगळे कॉर्नर आहेत ते याच्यावर आहेत, कशावर, सर्कलवर आहेत. त्यामुळे जर हा आपण डायगोनल काढला तर तो काय होणार आहे सर्कल टू सर्कल. आणि हा जो पॉईंट आहे हा इन्स्क्राईब्ड अँगल इथे हा सेंटर आहे. हे सगळे आता जॉमेट्रीतले जे हे आहेत हा सेंटर, ह्या सेंटर मधून हा डायगोनल जाईल का. आता जॉमेट्रीचे कन्सेप्ट पुन्हा आणायचे. हा रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, वॉट एव्हर. सर हे 90 डिग्री आहे, हे 90 डिग्री. मग हा जर 90 डिग्री अँगल व्हायला हवा असेल तर त्याची ह्या दोन साईडनी इन्स्क्राईब केलेली जी थर्ड साईड आहे ती काय असली पाहिजे, डायमीटर असली पाहिजे. कारण डायमीटर असेल तर त्याने इन्स्क्राईब केलेले सर्कलमधले अँगल काय असतात, 90 डिग्री असतात. हे आपण कुठेतरी 9th किंवा 10th मध्ये बघितलेले. सो हा 90 डिग्री अँगल आहे, हा 90 डिग्री. त्यामुळे हा जो डायगोनल जाईल, जो डायगोनल आहे कारण ए आणि सी हे
सर्कलवर आहेत पॉईंट, सेमी सर्कलच्या पॉईंट्सना जॉईन करणार आहे आणि तो कुठून जातोय तर सेंटरमधून जातोय. सो इट इज डायगोनल. डायगोनलला म्हणजे आता थोडंसं रेडियसचा वगैरे आपल्याला इथे उपयोग करता येईल. तो ते करण्यासाठी आपण इथे डायगोनल घेतल्यानंतर नुसतं बघितलं असतं की हा सर्कल आहे आणि हा रेक्टँगल आहे आणि नुसतंच ठेवलं असतं तर आपल्याला आर आणि एक्स वाय यांचं काही रिलेशनच मांडता आलं नसतं. ते केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, कारण आधी काहीतरी रिलेशन त्या स्टेटमेंट करून घ्यावं लागतं, त्याच्यावरून आपल्याला त्याचा यूज करून पुढचं फंक्शन मॅक्झिमाइज और मिनिमाइज करण्यासाठी उपयोग होतो त्याचा. म्हणून आपण एक्स्ट्रा हा डायगोनल घेतलाय. तो कॅल्क्युलसमधली एक्झाम्पल सोडवताना सुद्धा 9वी 10वीतले कन्सेप्ट कधीही लागू शकतात. मेनली जॉमेट्रीचे किंवा ट्रिग्नॉमेट्रीचे कन्सेप्ट खूप वेळा लागतात. सो जर हे विसरला असाल तर पुन्हा जरा 9वी 10वीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि जिथे जसं म्हटलं तसं हा 90 असेल तर हा डायमीटर असणार वगैरे हे माहिती असेल तर लगेच पटकन आपण हे सॉल्व्ह करू शकतो. सो आता आपला साधारण अंदाज झालाय की आपल्याला काय करायचंय. तर हे सर्कल आहे, त्याच्यामध्ये रेक्टँगल आहे, हा त्याचा डायमीटर आहे. हा रेक्टँगल जेव्हा स्क्वेअर होईल तेव्हा तो मॅक्झिमम एरिया देईल हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर आधी ह्या रेक्टँगलवरून आपण काढून घेऊया. ही एक्स आहे, ही वाय, म्हणजे ही वाय असणार आहे, ही एक्स असणार. सो दिस एक्स अँड दिस वाय. मग हा एसी हा जो डायगोनल आहे डी डायगोनल इज इक्वल टू एसी. याची लेंथ काढता येईल आपल्याला. सिंपल आहे लेंथ काढणं. हा डायगोनल आहे, इथे 90 डिग्री आहे रेक्टँगल म्हणून. सो एक्स आणि वाय साइड्स माहिती आहेत तर आपण कसं काढू शकतो बाय पायथागोरस थिअरम. डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. आलं लक्षात. हा डी डायमीटर आहे आणि हा याचा हायपोटेनियस आहे, त्यामुळे हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. तर आपल्याला काहीतरी आता स्टेटमेंट दिसायला लागले जे आपण यूज करू शकतो. सो आपल्याला मिळालं डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ धिस. पण आपल्याला वायची व्हॅल्यू शक्यतो आपण काढून ठेवतो, कारण पुढे कुठे जिथे लागेल तिथे आपल्याला वाय सबस्टिट्यूट करता येतो म्हणून. सो आपण याच्यावर वायची व्हॅल्यू काढून घेऊया. सो डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. वायची व्हॅल्यू काढायची, हा स्क्वेअर रूट आहे त्यामुळे दोन्हीकडे आधी स्क्वेअर करून घेऊया. देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देअरफॉर डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. आता वायची व्हॅल्यू काढायची म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला हवं. देअरफॉर वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इक्वेशन 1. ही व्हॅल्यू वायची कुठेतरी आपल्याला पुढे लागू शकते जी सबस्टिट्यूट करायची आपल्याला. सो आपण हे रिलेशन कसं मिळतेच काहीतरी जॉमेट्रीचा अल्जेब्राचा कुठला तरी कन्सेप्ट यूज करून जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचा यूज करून आपल्याला पहिलं स्टेटमेंट काहीतरी आणावं लागतं. ते आणून त्याच्यातनं मग एका व्हेरिएबलमध्ये करायचे सगळ्या व्हॅल्यूज वगैरे आणि मग ॲक्च्युली जे फंक्शन आता इथे एरियाचं फंक्शन आहे, एरिया मॅक्झिमाइज करायचं. सो एरियाचं फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह वगैरे ते सगळं नंतर येणार आहे. पण त्याच्यासाठी लागणारे काही कन्सेप्ट या गोष्टी आपल्याला ह्या काही पहिल्या स्टेटमेंट्सवरून घ्याव्या लागतात. जॉमेट्रीचे कन्सेप्ट तुमचे जर नीट क्लिअर असतील तर ही एक्झाम्पल्स तुम्हाला तशी पटकन सुचतील, म्हणजे कसं सोडवायचं हे लक्षात येईल. तर ह्या सगळ्या डायग्रामवरून आपल्याला एवढं लक्षात आलं की डी इज इक्वल टू दिस, देअरफॉर वाय इज इक्वल टू दिस. सो हे इक्वेशन नंबर लिहूया. वायची व्हॅल्यू आपल्याला पुढे लागेल. सो वायची व्हॅल्यू आपण लिहून ठेवूया कुठेतरी. y is equal to square root of d square minus x. आता आपल्याला काय मॅक्झिमाइज करायचं तिकडे जाऊया. कुठला फंक्शन मॅक्झिमाइज करायचं आहे असं म्हटलेलं आहे. कुठलं फंक्शन मॅक्झिमाइज करायचं आहे तर एरियाचं फंक्शन. एरिया कोणाचा तर आत इन्स्क्राइब्ड असलेला रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमाइज करायचा आहे आणि तो स्क्वेअर झाल्यावर मॅक्झिमम होईल असं आपण ते प्रूव्ह करायचं. सो फर्स्ट आपल्याला काय एबीसीडी हा रेक्टँगल आहे त्याचा एरिया मॅक्झिमाइज करायचा. सो एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लागेल इज इक्वल टू काय असणार, दोन साइड्स माहिती आहेत मीन्स एक्स इंटू वाय. आता या वायची व्हॅल्यू थोडीशी आपण इथे घालूया. दॅट इम्प्लाइज एक्स इंटू वाय. वाय इज स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता हा एक्स आत न्यायचा आला तर तो स्क्वेअर करून न्यायला हवा आणि एवढं करायची गरज नाही. यू इंटू व्ही रूलने आपण सिम्प्लिफाय करू शकतो, येईल आपल्याला तेवढं. सो आपण ए काय मिळाला एरिया. ए हे फंक्शन आहे ते आता मॅक्झिमाइज करायचं म्हणजे त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू काढायची. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याच्यात एक्सची व्हॅल्यू घालायची आणि पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते चेक करायचं.
म्हणजे आता आपल्याला ए मिळालंय, फंक्शन मिळालंय ए इज एक्स वाय विच इज एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स. सगळं एक्स या वन व्हेरिएबल मध्ये आपण ते फंक्शन आणले. नेक्स्ट स्टेपला आपण ए डॅश काढणार, ए डॅश इक्वेट करणार झिरोला. त्याच स्टेप्स आधीच्या ज्या एक्झाम्पल्स मध्ये गेल्या त्याच स्टेप्स असणार आहेत. एफ डॅश काढायचं, एफ मिळालं की आपण एफ डॅश काढतो, एफ डॅश झिरोला इक्वेट करतो, मग एफ डबल डॅश काढतो, एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आणि मग कन्फर्म करतो की फंक्शन निगेटिव्ह येतंय पॉझिटिव्ह येतंय का, म्हणजे मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे. बरोबर. ते झाल्यानंतर जर व्हॅल्यू काढायला सांगितली असेल तर पुढच्या स्टेपने व्हॅल्यू काढतो. इथे व्हॅल्यू काढायला सांगितली नाही, फक्त प्रूव्ह करायचं की हां त्यावेळेला मॅक्झिमम येईल व्हॅल्यू असं. सो ए आणि ए डॅश काढावे लागणार आहे. सो फर्स्ट आपण ए काढूया. ए इज इक्वल ए मिळालाय, ए डॅश काढूया. ए डॅश म्हणजेच काय, डी ए बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात येत नसेल तर सरळ डी ए बाय डी एक्स असं लिहा. इज इक्वल टू द फर्स्ट यू इंटू व्ही रूल आहे. डी जरी कॉन्स्टंट असला इथे या सगळ्या याच्यासाठी रिलेटेड डी हा कॉन्स्टंट आहे, फक्त एक्स आणि वाय दोनच व्हेरिएबल आहेत, त्यापैकी वाय आपण इथे एक्स मध्ये आणून ठेवलेले आहे. सो यू इंटू व्ही रूल अप्लाय करावाच लागेल. सो फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस स्क्वेअर रूट मीन्स आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असतील तुमचे, 2 रूट बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटरनल फंक्शन, कारण ते डिफरंट आहे ना, डिफरंट दॅन एक्स. therefore ह्याचा डेरिव्हेटिव्ह बी स्क्वेअरचं 0 मायनस एक्स स्क्वेअरचं मायनस 2x. सो मायनस 2x. सो याचं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड हे एवढं आलं प्लस सेकंड मीन्स दिस बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1. सो घ्या. तर काय येतं सिम्प्लिफाय करूया. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले विच इज इक्वल टू एक्स इंटू एक्स मीन्स एक्स स्क्वेअर मायनस पण आहे मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स. आता ए डॅश किंवा डी ए बाय डी एक्स याची व्हॅल्यू आलेली आहे, हीच तुम्ही झिरोला इक्वेट करून एक्सची व्हॅल्यू काय ती वगैरे काढू शकता. थोडं सिम्प्लिफाय होण्यासाठी म्हणून आपण पुन्हा एकदा, कारण आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या त्या कॉन्स्टंटमध्ये येतील किंवा कदाचित एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये येतील, वी डोंट नो. सो ते व्हॅल्यू काढायच्यात. कशा काढतो आपण, ए डॅश झिरोला इक्वेट करून काढतो. बरोबर आहे. पण इथे हे एवढं सगळं स्क्वेअर रूट ऑफ सो अँड सो वगैरे एवढं सगळं ठेवण्याऐवजी आपण इथे y इज इक्वल टू हे अशी व्हॅल्यू काढलेली, ते आपल्याला हवं तेव्हा आपण ते परत यूज करू शकतो. y ठेवलं तर सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल म्हणून आपण त्याची व्हॅल्यू पुट करूया. दॅट इम्प्लाइज ए डॅश इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय प्लस ए वाय त्याची व्हॅल्यू घातली विच इज इक्वल टू वाय आणि वाय इथे सेम काय आहे ना, मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय. ही झाली ए डॅशची व्हॅल्यू. ए डॅश. आता आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, एकदा ए डॅश मिळालं, हां आता ए डबल डॅश काढताना मात्र वाय वाला स्टेटमेंट नाही यूज करायचं, ए डबल डॅश काढताना हे स्टेटमेंट यूज करायचं, कारण आपण एक एवढा सगळा व्याप करून एका सिंगल व्हेरिएबलमध्ये आणलेलं आहे ऑलरेडी, त्याला परत इथे डबल व्हेरिएबलमध्ये न्यायचं नाही. हे आपण काय करतोय, हे ए डॅश झिरोला इक्वेट करून एक्सच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी सिम्प्लिफाय केले फक्त. पण ही ए डॅशची मेन स्टेटमेंट हेच आहे, त्याला इक्वेशन नंबर द्या. हे इक्वेशन नेक्स्ट स्टेपला यूज करायचे जेव्हा तुम्ही ए डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढाल तेव्हा. हे नेहमी लक्षात ठेवा, सिंगल व्हेरिएबल मधलाच इक्वेशन आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी यूज करायचं. पुढचं जे केलंय सिम्प्लिफाय करण्यासाठी ते वापरायला जाऊ नका, नाही तर पुन्हा ते परत वायचं एक्स वगैरे करत बसायला. हे सिम्प्लिफाय का केलंय आपण, याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. हे तसंच ठेवलं असतं तरीही एक्सची व्हॅल्यू मिळालीच असती, पण आपण बघूया की काय येते एक्सची व्हॅल्यू. आता आपण पुढच्या स्टेजला काय करतो, ए डॅश इज इक्वल टू 0 असं इक्वेट करतो आणि एक्सची व्हॅल्यू काढतो. आता आपण ए डॅशची व्हॅल्यू इथे लिहून ठेवूया, कारण आपल्याला पुढे ए डबल डॅश काढताना ती लागणार आहे. सो ए डॅश इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स. तुमच्याकडे हे इक्वेशन नंबर आहेच, ते तुम्ही नंतर अप्लाय करू शकता. आता आपण इक्वेट करणार व्हॅल्यूज काढण्यासाठी. एफ डॅश झाल्यावर आपण मधली एक स्टेप करतो, एक्सच्या व्हॅल्यूज काढणं, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. सो इक्वेट ए डॅश म्हणजेच डी ए बाय डी एक्स टू 0.
इक्वेट केलं तर काय होईल, दॅट इम्प्लाइज मायनस एक्स प्लस वाय, सॉरी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय इज इक्वल टू 0. हा वाय इकडे नाही 0 होईल. देअरफॉर मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. बिकॉज हा एक्स स्क्वेअर इकडे नाही म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजे आता एक्सच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आपल्याला. स्क्वेअर रूट काढलं दोन्ही ठिकाणी की असं होणार आहे एक्स इज इक्वल टू प्लस वाय अँड मायनस वाय. पण आपण मायनस वाय घेणार नाही कारण इथे सगळं आपण कशाचं बोलतोय, वाय इज अ साइड ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलची साईड काही मायनस नाही असू शकत, त्यामुळे मायनस व्हॅल्यू कधी येणार नाही. देअरफॉर एक्स इज इक्वल टू वाय ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला फंक्शनचं डबल डेरिव्हेटिव्ह काय व्हॅल्यू देतं हे चेक करावं लागतं. सो इथे आपण लिहून ठेवूयात. याला इक्वेशन नंबर द्या तुम्ही, इक्वेशन 3. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली वाय. इथे आता कॉन्स्टंट व्हॅल्यू नाही मिळाली, एक्सची परत एका ह्याच्यातच मिळाली, म्हणजे व्हेरिएबलमध्येच व्हॅल्यू मिळाली. एक्स इज इक्वल टू वाय ही आपल्याला मिळालेली आहे. आता त्याच्यावरून आपण या वाय ह्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम फंक्शन होतं का बघायचं. ते कसं बघतो आपण, ए डॅश असतं आपल्याकडे, म्हणजे एफ डॅश फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असतं. आता आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार. सेकंड डेरिव्हेटिव्ह जे येईल ते त्याच्यात आपण काय करतो, एक्सची व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करतो आणि मग ती सगळं केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर निगेटिव्ह येते का पॉझिटिव्ह येते एवढंच चेक करायचं. त्याच्यावरून फंक्शन मॅक्झिमाइज होत आहे त्या व्हॅल्यूला का मिनिमाइज होते त्या व्हॅल्यूला एवढंच तिथे कळेल आपल्याला. सो ए डॅश आहेच, त्याच्यावरून आता ए डबल डॅश काढू. ए डॅश लिहून घेऊया आधी, मायनस एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. थोडं लेंदी एक्सप्रेशन आहे पण असंच ठेवा, वाय नका आणू परत. नाही तर ते दोन व्हेरिएबलमधलं डेरिव्हेटिव्ह काढणं काही सोपं, म्हणजे ते बरोबर नाही. दोन व्हेरिएबलमधल्या डेरिव्हेटिव्हचा वेगळा प्रकार आहे, पण इथे आपण ते करत बसणार नाही. त्यामुळे सगळं एक्स या व्हेरिएबलमध्ये आणा. हे आता सगळं लिहिलं आपण. आता ह्याचं सेपरेट व्हेरिएबल डेरिव्हेटिव्ह काढू आणि ह्याचं काढू, कारण हे यू अपॉन व्ही रूल येणार. सो ए डबल डॅश इज इक्वल टू, फर्स्ट याचं करूया, डिनॉमिनेटर डी स्क्वेअर मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे मायनस 2x मायनस, फक्त याचंच काढतोय आपण आधी, मायनस मायनस एक्स स्क्वेअर, सॉरी मायनस काय आहे, मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय येणार, 1 अपॉन ते मग अशा तेच 1 अपॉन 2 रूट डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस 2x. अजून हे फर्स्ट याचंच डेरिव्हेटिव्ह चाललंय, अजून त्याचं डेरिव्हेटिव्ह व्हायचं आहे, ते नंतर करूया. अपॉन ह्याचा स्क्वेअर, सो याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल आणि राहील फक्त डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कुठल्याही स्टेजला आपण डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू वाय स्क्वेअर असं आपण सबस्टिट्यूट करू शकतो. हे याचं डेरिव्हेटिव्ह झालं, प्लस याचं डेरिव्हेटिव्ह राहिलंच आहे 1 अपॉन 2 रूट डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस 2x. त्यातलं हे 2 2 कॅन्सल होतं. काय काय कॅन्सल होतंय, कुठे मायनस मायनसचं प्लस होतंय वगैरे सगळं आता बघूया आपण. हे मायनस 2x ते तसंच राहणार आहे. इथे 2 आणि 2 कॅन्सल होतोय आणि मायनस मायनस प्लस झालं, परत हे मायनस ते तसंच राहणार आहे, मायनस एक्स क्यूब. सो आता आपल्याला साधारण आले की मायनस 2x इंटू ब्रॅकेट डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस, कारण मायनस मायनस प्लस झालं, एक्स क्यूब आहे आणि हे 2 कॅन्सल झाले. सो डिनॉमिनेटरमध्ये डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ह्याला डिनॉमिनेटर आहे डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे 2 2 कॅन्सल झाले, मायनस साईन राहणार आहे एक्स अपॉन. आता हे पुढचं तुम्ही करू शकता कारण आता डेरिव्हेटिव्हचे रूल अप्लाय करायचे आहेत आणि फक्त फायनली एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे एक्सच्या जागी वाय घालून आपल्याला काय त्याचं येतं ते चेक करायचं. आता एक्सच्या ठिकाणी जिथे वाय घालणार आहोत तिथे डी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जिथे येईल तिथे सरळ वाय स्क्वेअर घाला, कारण आपल्याकडे आहे वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ दिस. त्यामुळे हे स्टेटमेंट जिथे येईल तिथे वाय घाला आणि ॲड एक्स इज इक्वल टू वाय. आता आपण व्हॅल्यू चेक करणार, ए डबल डॅश काय आहे हे आपल्याला स्टेटमेंट इथे मिळालेलं आहे. आता हे जे स्टेटमेंट मिळालंय त्याच्यात एक्स इज इक्वल टू वाय ही व्हॅल्यू घालून कन्फर्म करायचं की फंक्शन मॅक्झिमाइज होत आहे की नाही.
किती व्हॅल्यू येते ह्याला महत्व नाही, ती फक्त पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते एवढंच आपल्याला बघायचं. सो ए डबल डॅश इज इक्वल टू, आता एक्स इज इक्वल टू वाय झालं, सो -2y. आणि ह्या सगळ्यासाठी काय करू शकतो आपण, नुसतं वाय मायनस एक्स क्यूब म्हणजे वाय क्यूब अपॉन दिस वाय अपॉन एक वाय स्क्वेअर मायनस वाय अपॉन दिस इज, हे पण वायच, सो वाय 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 ते कॅन्सल होईल. आता हे थोडं सिम्प्लिफाय करूया, दॅट इज -2y स्क्वेअर खरं तर, पण इकडनं इकडे वाय येईल, सो इंटू वाय मायनस वाय क्यूब अपॉन दिस सगळ्यांचा सेम झाला वाय. आता फक्त एक्सच्या जागी वाय घातला आणि हे -1. सो किती आलं ते -2y क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन वाय -1 that is equal to -3y cube upon y -1. एक y कैंसल हुई, मीन्स -3y स्क्वेअर -1. एक y इथला कॅन्सल आहे, -3y स्क्वेअर -1. आणि निगेटिव्ह असणारच नाही कारण y ही साईड आहे, त्यामुळे हे सगळं ते स्टेटमेंट आहे ऑलवेज काय असणार आहे, निगेटिव्ह. सो हे इथे फक्त ह्या सगळ्या आपण जे केलं तिथे एकदा परत चेक करा की आपले सगळे वाय घालताना किंवा सगळे डेरिव्हेटिव्ह काढताना कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे सगळं नीट आलंय ना, चुकून एखादं साईन राहिलं नाही ना, किंवा ते तुम्ही सगळं परत एकदा ठरवली ते चेक करा. आणि फायनल जे काय आन्सर येईल ते निगेटिव्ह येतंय ना फक्त तेवढं बघा. पॉझिटिव्ह आलं तर चालणार नाही, पण हे आलंय निगेटिव्ह, सो वी कॅन से दॅट ए डबल डॅश इज निगेटिव्ह फॉर एक्स इज इक्वल टू वाय. एक्स इज इक्वल टू वाय ही व्हॅल्यू घातली आणि असं जेव्हा स्टेटमेंट होतं तिथे ते वायची व्हॅल्यू घातली. असं सगळं केल्यावर ए डबल डॅश काय मिळालं, निगेटिव्ह. आणि ज्याचं डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मिळतं त्या पॉईंटला मॅक्झिमा ऑकर होतो हे आपल्याला माहिती आहे. देअरफॉर ए गिव्स किंवा जे काही एरिया ऑफ स्क्वेअर वगैरे, सो ए हॅज मॅक्झिमा ॲट एक्स इज इक्वल टू वाय. सो एक्सची व्हॅल्यू वाय घातली की तिथे मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच काय, देअरफॉर एरिया विल बी मॅक्झिमम व्हेन एक्स इज इक्वल टू वाय. पण एक्स आणि वाय काय आहेत, एक्स आणि वाय ह्या रेक्टँगलच्या साईड्स आहेत. पण जेव्हा एक्स इज इक्वल टू वाय होईल रेक्टँगलला तेव्हा काय होतं, त्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर म्हणतो. सो एक्स इज इक्वल टू वाय झालं की तो होणार आहे स्क्वेअर. देअरफॉर एरिया विल बी मॅक्झिमम व्हेन इट इज स्क्वेअर. कारण का, एक्स इज इक्वल टू वाय रेक्टँगलचं असणं म्हणजेच त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. सो आपल्याला मिळालं की एरिया मॅक्झिमम होईल व्हेन एक्स इज इक्वल टू वाय, दॅट मीन्स एरिया विल बी मॅक्झिमम व्हेन इट इज स्क्वेअर. सो लक्षात आले तुमच्या स्टेप्स. जर पहिलं स्टेटमेंट दिलंय त्याच्यावरनं एक मेन स्टेटमेंट तयार करायचं, वायच्या व्हॅल्यूज वगैरे काढायच्या, थोडंसं जॉमेट्रीचा आपल्याला उपयोग करायला लागतोच. म्हणजे अशा टाईपची एक्झाम्पल्स आली ज्याच्यात स्क्वेअर आहे, सर्कल आहे, तर आपण आधी डायग्राम काढून घ्या, म्हणजे मग थोडंसं कन्सेप्ट आपल्याला लक्षात येईल. एकदा ते ए इज इक्वल टू एक्स वाय हे एवढं सिम्पल होतं, फंक्शन ए इज इक्वल टू एक्स वायच फक्त होतं, पण त्याच्या आधी आपल्याला हे सगळं करून घ्यायला लागलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ते ए डॅश काढायचा, ए डबल डॅश म्हणजे एफ डॅश, एफ डबल डॅश काढणं वगैरे, त्या नेहमीच्या स्टेप्स आहेत. मॅक्झिमा आणि मिनिमा काढण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या यूज करायच्या. धन्यवाद.